आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मणी स्वानंदी मणी हळू स्वानंदी मणी हळू मणी बेबी एकावर एक फ्री दिसतंय. स्वानंदी स्वानंदी उठा स्वानंदी मी आलोय उठा स्वानंदी मणी हळू स्वानंदी मणी 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 सावकाश मणी सावकाश सांभाळ मणी सांभाळ हा सुचित्रा फायर ब्रिगेडला दाखवा आग कुठे लागली ते आणि उगाच स्टंट करत बसू नका तुम्ही. हळू सावकाश हळू इथे इथे ठेव झोप. स्वानंदी 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 पाणी स्वानंदी उठा स्वानंदी थांब थांब पाणी घेऊन येतो. स्वानंदी 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 उठा आपण इकडे बंगल्यावर आलोय तुम्ही सेफ आहात स्वानंदी. ठीक आहे पाणी स्वानंदी स्वानंदी म्हणी सर माझं बाळ बाळ आणि तुम्ही दोघंही सुखरूप आहात. म्हणी सर अहो किती भाजलंय तुम्हाला हे. अहो खूप भाजलंय तुम्हाला. स्वानंदी मला काही भाजलेलं नाहीये मी ठीक आहे. आपल्या घराला आग लागली ना आपल्याला विझवायला पाहिजे. अहो नाही चला नाही तुम्ही. नाही नाही स्वानंदी हे बघा तिथे जाणं योग्य नाही. फायर ब्रिगेड वाले पोहोच आहे आणि सुजित सुद्धा आहे तिथे. आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू जळून राख होती पण आपल्या घराला आग कशी लागली. आपण तर झोपलो होतो ना. कशी आग लागली आपल्या घराला. फायर ब्रिगेड आलेली दिसते मी बघतो. म्हणी सर आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू बघू. वाद झाला तुझं. तू एक गोष्ट ना कायम लक्षात ठेव. आपलं घर म्हणून गळे काढतेस ना ते घर एकतर तुमचं नाहीये. ते आउट हाऊस आमचंय सरपोतदारांचं. आमचं घर आमचं सगळं जळलं. आमचं हे झालं आमचं ते झालं. काय जळलंय ग तुझं. हा तुझं काय त्यात. एक साडी घेऊन आली होतीस ना फक्त माझं जळलं म्हणे. आणि हे सगळं झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय. तुझ्या हलगर्जीपणामुळे आमचं खूप मोठं नुकसान झालंय. कळतंय तुला. उगाच ही रडण्याची नाटकं करायची नाहीत. हा कळलं. संचिता तिला ए म्हणी गप्पा बस. आणि काहीच बोलायचं नाहीयेस तू. तुझ्या या बायकोमुळे आमच्या सगळ्या प्रॉपर्टीचं नुकसान झालंय. त्यामुळे जर तुला काही बोलायचं असेल ना तर तुझ्या या बायकोला बोल. हिचाच काहीतरी मूर्खपणा असणार. निरंजन लावलं असेल मोठ्या वातीचं. निरंजनने पेट घेतला झालं की वाट लागली. कळतंय का तुम्हाला. मूर्ख लोकांना आणि महाराणी झोपले असतील ते निरंजन लावून. संचिता मॅडम मी दिव्यात फक्त 1 चमचा तेल घालत असते आणि तोही अर्ध्या तासात विझतो आणि तोपर्यंत आम्ही झोपलेलो नसतो. त्यामुळे दिव्यामुळे किंवा माझ्यामुळे हे सगळं नाही झालंय. ए स्वानंदी अपघात सांगून होतात का की आता ना आग लागणार आहे. स्वानंदी बी अवेअर प्लीज असं सांगून होतं का. तू तिथे असताना आग लागली म्हणजे हा फक्त तुझा हलगर्जीपणा आहे. मी नाही केलंय काही. ए गप गा. तू कितीही कारण दिलीस ना तरी याला जबाबदार तूच आहेस. कळतंय तुला. शहाणपणा. स्वानंदी काय अगं या अशा अवस्थेत काळजी घ्यायची ना. जरा सांभाळायचं. केवढ्याला पडलंय हे सगळं. तू पण ना. मणी देवाचे आभार मानायला हवे. आग विझली आहे पण घराचं थोडं नुकसान झालेलं दिसतंय. उद्या सकाळी आपण बघूया. तोपर्यंत तुम्ही दोघंही या बंगल्यात राहा. काय आय मीन
हे दोघे तुमचा अभिप्राय विचारलाय का मी? तुमच्याकडेच ठेवा. मणी, स्वानंदी, तुम्ही इथे बंगल्यातच राहा. नाही साहेब, आमच्या घराला अशी आग लागली असताना आम्ही इथे नाही थांबू शकणार. झोपच नाही लागणार आम्हाला. आणि तुमच्यासाठी जरी ते आउट हाऊस असलं तरी त्याचं घर आम्ही दोघांनी बनवलंय. त्यामुळे आम्ही नाही राहू शकणार इथे. प्लीज आम्हाला आमच्या घरात जाऊ द्या. या सांभाळू. स्वानंदी, हे बघा, आत्ताच आग विझवली त्यामुळे धूर आतमध्येच कोंडला गेलाय आणि पूर्ण आग विझली नाहीये. इलेक्ट्रिसिटी कट केली त्यामुळे आपल्याला काहीच अंदाज लागत नाही की आता किती नुकसान झालंय, काय झालंय. मणी सर, मग काय करायचं आपण? आता काय करायचं म्हणजे हे ऑब्विस आहे, आपण आजची रात्र काही इथे घालवू शकत नाही. म्हणजे आजची रात्र आपण आउट हाऊसच्या टेरेसवर झोपायला जातोय. मला फक्त 5 मिनिटांचा वेळ द्या. मी सदाकडून काही एक्स्ट्रा अंथरूण पांघरूण असेल तर ते घेऊन येतो. तुम्ही इथे दारात थांबा. सांभाळूया. सांभाळ. स्वानंदी, आता मगाशी तुम्ही जे बोललात ना ते अगदी पटलंय मला. म्हणजे हे खरं आहे की या आउट हाऊसचे मालक सरपोतदार जरी असले तरी त्याला घर पण आपण दिलंय. आपले अनेक सुखदुःखाचे क्षण गेलेत तिथे. स्वानंदी, असं म्हणतात की खरा माणूस त्याच्या विचारांमधून कळतो. आणि आता तुम्ही त्या निर्जीव वास्तूबद्दल जे बोललात, तुमचे विचार ऐकून मला पुन्हा एकदा नव्याने हे जाणवलं की तुम्ही विचारांनी किती समृद्ध आहात. मणीसराव, घरांच्या भिंती निर्जीवच असतात. तिथली माणसं, त्यांचा वावर, नाती त्या घराला घरपण देतात. म्हणजे बघा ना, आपलं घर आतून जरी जळलं असलं तरी आपण त्याच घराच्या छतावर आहोत. जणू काही तेच घर आपल्याला तारतंय. खरंय. बरं स्वानंदी, बराच उशीर झालाय, तुम्ही झोपा आता. मणी सर, तुम्ही इथेच झोपा ना. मला एकटीला नका सोडून जाऊ. झोप. आनंदी, मग कसला विचार करताय? काहीही विचार करू नका, शांत झोपा. काय झालं स्वानंदी? म्हणी सर, देवी आईची शपथ घेऊन सांगते, घराला आग कशी लागली मला नाही माहिती. म्हणजे मी जेव्हा झोपत होते ना तेव्हा दिवा विझला होता. मला खरंच नाही माहिती आग कशी लागली आणि हे सगळं कसं झालं. स्वानंदी, तुम्ही वेडे आहात का? माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. आणि मी तुम्हाला काय म्हणालो, कसलाही विचार करायचा नाहीये, शांत झोपायचं. तुम्ही हे घ्या, पाणी प्या. स्वानंदी, आज ना कित्येक वर्षांनंतर मला अगदी लहान झाल्यासारखं वाटतं. म्हणजे लहान असताना मी सरपोतदारांच्या घरात झोपायचो ना, कारण माहित नाही पण मला झोपच लागायची. डोळे टक्क उघडे,
मग मी लॉन मध्ये यायचो बेरात्री आणि आकाशात बघायचो. चांदण्यांचा सडा पडलेला असायचा. आता पडलाय ना, अगदी तसाच. खरंय म्हणी सर, किती सुंदर दिसतंय हे आकाश आणि चांदण्या पण. सॉरी, ते जे लकाकतायत ना ते तारे आणि जे स्थिर आहेत ते ग्रह. स्वानंदी लहानपणी आभाळात बघत बसायचो. हे असंख्य तारे, जे असंख्य लोक आहेत असं वाटायचं. त्यात मी माझ्या आई वडिलांना शोधायचो. एक तारा होता, छान गुलाबी छटा होती त्याला नाव दिलं होतं आई तारा. त्याला बघत बघत झोपी जायचो. सकाळी कोणीतरी नोकर यायचा, उचलून घेऊन जायचं मला घरात. नंतर दिसला नाही कधी तो. जसजसा मोठा होत गेलो तसा तो दिसेनासा आला. सॉरी. म्हणी सर, ह्या जगातल्या कोट्यवधी लोकांमध्ये तुम्हाला तुमचे आई वडील नक्कीच भेटतील, मला खात्री आहे. स्वानंदी, आपलं बाळ ना इतर लोकांसारखं लकी असणार, माझ्यासारखं नाही. त्याला जन्म घेतानाच त्याचे आई वडील डोळ्यासमोर दिसणार आहे. त्याला असं आकाशात नाही शोधायला लागणार त्याचे आई वडील. माझं सोडा, तुम्हाला आकाशात बघून काय वाटतं? मला म्हणी सर, मला ना तो बघा पांढरा शुभ्र तारा दिसतोय. कुठे? तो बघा ना तिथे, माझ्या बाळासारखा तेजस्वी. बाळतारा. बाळतार. बाळतारा. स्वानंदी आणि तिच्या बाळाला जगातली सगळी सुख मिळू देत. नमस्कार सर. नमस्कार. आग विझली का? होय सर, आम्ही पूर्ण खात्री केली, आग विझलेली आहे सर. त्याच्या मागे काय कारण असेल? म्हणजे शॉर्ट सर्किट वगैरे? नाही सर, म्हणजे आम्ही नक्की काय कारण आहे ते शोधतोय, पण शॉर्ट सर्किट नाही सर, कारण सगळं वायरिंग इंटॅक्ट आहे सर. तुमचा काय अंदाज आहे? साहेब, आम्हाला त्या खोलीत हा बोळा सापडला. अर्धवट जळलेल्या अवस्थेत आहे आणि रॉकेलचा वास येतोय. कदाचित हा बोळा आगीला कारणीभूत असेल असं प्रथमदर्शन तरी वाटतंय. ठीक आहे, त्यामागचं कारण शोधून मला सांगा. पण एक रिक्वेस्ट आहे, ही बातमी कुठेही बाहेर जाता कामा नये. काय, आमचे विरोधक जे आहेत ना ते टपलेलेच असतात. हे बघितल्यानंतर ते त्याची बातमी करतील, म्हणतील खासदारांच्या घरी आग लागली आहे. जो माणूस स्वतःच्या घरातली आग विझवू शकत नाही तो देश काय सांभाळणार वगैरे वगैरे. या सगळ्या राजकारणी कुरघोडे असतात. लक्षात येत आहे ना? होय सर, तुम्ही काळजी करू नका, ही इन्फॉर्मेशन बाहेर कुठेच जाणार नाही. साहेब, एक सही लागेल, फॉर्मॅलिटीज आहे, रिपोर्टिंग करावं लागतं ना. थँक्यू सर. गुड नाईट सर. गुड नाईट. हा सुजित नक्की जाम शिव्या घालणार आहे मला. हे स्वानंदी परत एकदा वाचली म्हणून. शिट यार, माझा प्लॅन फ्लॉप झाला. मी खरंच लूजर आहे.
संचिता तयार राहता शिवा काय त्यापेक्षा आधीच माफी मागून मोकळी होते मी म्हणजे सुजित थोडा थंड होईल. गेबी आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला पटलंय मी लुझर आहे. माझे सगळे प्लॅन्स फ्लॉप होते. Babe, I'm so happy. Cheers. बेबी तू चिडला नाहीयेस आणि का चिडायचो मी? का म्हणजे स्वानंदी आणि तिचं बाळ वाचलं म्हणून? हा ते त्यांचं नशीब. पण एक गोष्ट तुला कळते का? स्वानंदीची अवस्था बघितलीस काय झाली होती? खचली आहे ती पूर्ण. आपण तिचं घर बेचिराग केलंय. वीक झाली आहे ती इथून. आणि जेव्हा एखादी आई वीक झालेली असते तेव्हा तिचं बाळ देखील वीक झालेलं असतं. आय एम हॅपी. सो बेब, आपला प्लॅन जरी सक्सेसफुल झाला नसला तरी फ्लॉप नाही झालाय. आता कोणाला काय म्हणायला? बेबी ग्लास. डॅड, डॅड तुम्ही आता इथे? मला अचानक बघून दचकलात. घाबरलो नाही डॅड. तुम्ही अचानक आलात. इट वॉज अनएक्सपेक्टेड. सो आय एम जस्ट सरप्राईज म्हणून विचारलं. मुद्द्याच बोलतो. हे काय? डॅड हे जळालेलं कापड आहे. अगं मणीचा टी शर्ट आहे जळालेला. बाप रे संचिता, कळतंय का? मणी आणि स्वानंदीचे सगळे कपडे सुद्धा जळाले असणार आहेत. डॅड यू डोंट वरी. मणीचे सगळे कपडे मी स्पॉन्सर करेन. हो मी सुद्धा स्वानंदीला माझ्या साड्या आणि काही ड्रेसेस देईन. काहीच हरकत नाहीये. पण डॅड या कपड्याचं काय? सुजितराव, संचिता, आउट हाऊसला आग लागली त्यामध्ये तुम्हा दोघांचा तर हात नाहीये ना? डॅड काय बोलताय तुम्ही? मी असं का करेन? आणि डॅड स्वानंदीचे आणि माझे डिफरन्सेस आहेत. मला तिची मतं नाही पटत. पण याचा अर्थ असा नाही ना की आम्ही त्यांच्या घरालाच आग लावू. नाही डॅड. आणि डॅड कमॉन, मी खरंच असं का करेन? मी मुलगा आहे तुमचा. म्हणूनच करशील याची भीती वाटते मला. सिरियसली विचारतोय. ह्यात तुमचा तर हात नाहीये ना? डॅड आग लागली तेव्हा संचिता आणि मी माझ्या खोलीतच होतो. तुमच्यासोबत मी बंगल्याबाहेर पडलो डॅड, तुम्हालाही माहिती आहे. संचिता प्लीज सांगा डॅडला प्लीज. हो ठीक आहे. आता तुम्ही जे सांगताय त्याच्यावर मी विश्वास ठेवतो. पण जर मला असं समजलं की आउट हाऊसला जी आग लागली त्यात तुमचा हात होता, तुम्ही जे काही करीन त्याला तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल. आणि सुजितराव, बाप आहे मी तुमचा. तेव्हा बदला, खुन्नस हे गुण किंवा अवगुण हे माझ्यातले तुमच्यात आलेले आहेत. तुम्हाला चांगला ओळखून आहे मी. कॅरी ऑन.
आणि सर ही तर मी आहे. अहो किती सुंदर चित्र काढता तुम्ही, पण ही कधी काढलीत? म्हणजे लग्नानंतर तर मी चित्र काढताना नाही पाहिलं तुम्हाला. आणि हे खूप जुने फोटो आहेत माझे. कधी काढले ते?